कोयना चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळी 18 फुटांवर पोहोचली आहे। कोयना धरण 50 तर वारणा धरण 74% भरले। वारणा धरणातून 1582 क्युसेक विसर्ग सुरू आहे, तर अलमट्टी धरणातून 1.5 लाख विसर्ग सुरू आहे। दरम्यान सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत आणखी 2 ते 3 फुटांनी वाढ होण्याची शक्यता आहे। कोयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय, त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत चालली आहे। चांदोलीत दर रविवारी दिवसभर 70 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते। सायंकाळी 25.31 टीएमसी पाणीसाठा झाला असून सरासरी 74% धरण भरले, तर कोयना पाणलोट क्षेत्रात रविवारी 80 मिलीमीटर पाऊस झाला असून 56.84 टीएमसी पाणीसाठा झालाय। धरण 50%वर भरले। वारणा आणि कोयनेत पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। सांगलीत आयर्विन पुलाची पाणी पातळी 18 फुटांवर गेली आहे। सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी 2 ते 3 फुटांनी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे अलमट्टी धरणातील पाणी साठ्याकडे लक्ष लागले। अलमट्टी धरणाची क्षमता 123.8 टीएमसी पाणी साठ्याची आहे। रविवारी सायंकाळी 5 वाजता या धरणामध्ये 96,306 टीएमसी पाणीसाठा होता। धरणातून 1,50,000 क्युसेकने विसर्ग सुरू केलाय। दरम्यान सांगली शहर परिसरात दुपारी 1 वाजल्यानंतर पावसाला सुरुवात झाली। शहरासह परिसरात जोरदार पाऊस पडलाय। शहरातील प्रमुख मार्ग पाण्याने तर उपनगरे चिखल आणि दलदलीत हरवले। पावसाचे आगार म्हणून संबोधले जाणाऱ्या चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरूच असून 8 तासात 70 मिलीमीटर इतकी अतिवृष्टी झाली आहे। सलग 2 दिवस धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच आहे। शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा आणि मोरणा नदीला पूर आलाय। नदी काठावरील जनावरे असलेल्या शेतकऱ्यांनी ती सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी। नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी, ओढा यामध्ये प्रवेश करू नये। तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये। त्याचप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन तहसीलदार श्यामल खोत पाटील यांनी केले। डोंगरमाथ्यावरून चांदोली धरणात सध्या 13,534 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। सध्या धरणाची पाणी पातळी 616.70 मीटरवर पोहोचली असून धरणात 25.32 टीएमसी पाणीसाठा झालाय। धरण 73.58% भरले। धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून 1,592 क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सोडल्याने वारणा नदी पात्राबाहेर वाहते। परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत। काही ठिकाणी ओढ्यांचं पाणी शेतात घुसल्याने शेतीचं नुकसान झाले। परिसरातील ऊस, भात शेतीमध्ये पाणी साचून राहिले। वारणा आणि मोरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मांगले ते कांदे पूल पाण्याखाली गेलाय। विद्यमान खासदार विशाल पाटील आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या शिवाजी हाऊसिंग सोसायटीमधील खुल्या भूखंडावर खासदार फंडातून असलेली व्यायामशाळा एका खासगी व्यक्तीने बळकावली होती। त्या व्यायामशाळेचं कुलूप प्रतीक पाटील यांनी तोडून याची मालकी पुन्हा नागरिकांकडे दिली आहे। तर या भूखंडावर ऑक्सिजन पार्क उभारला। यामध्ये अश्लील चाळे, दारू, गांजा, मटणाच्या पार्ट्यांसह गैरप्रकार चालतात, याचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या भागातील नागरिकांनी दिलाय। शिवाजी हाऊसिंग सोसायटीचा खुला भूखंड लहान मुलांना खेळण्यासाठी होता, त्यामुळे या भागातील नागरिकांनी या परिसरातील व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्याकडे केली होती। प्रतीक पाटील यांनी खासदार फंडातून या ठिकाणी व्यायामशाळा सुरू केली होती। या भागातील तरुण नियमित व्यायाम करत होते, मात्र काही दिवसांपूर्वी एका खासगी व्यक्तीने या व्यायामशाळेचा ताबा घेतला, त्यामुळे नागरिकांना व्यायामशाळेत जाता येत नव्हते। रविवारी या परिसरातील नागरिकांनी प्रतीक पाटील यांना भेटून झालेली घटना सांगितली। ते व या परिसरातील नागरिकांनी खुल्या भूखंडावर धाव घेतली। या व्यायामशाळेचं कुलूप तोडून नवीन कुलूप लावण्यात आले। त्यांच्या किल्ल्या हाऊसिंग सोसायटी अध्यक्षांच्या हातात दिल्या, तर या परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता ऑक्सिजन पार्क सुरू केलं असल्याचं नागरिकांनी सांगितलं। या संदर्भात माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या, तरी देखील याची दखल घेतली नाही, त्यामुळे संबंधित नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत 8 ऑगस्टला सांगलीत मराठा आरक्षण जनजागरण आणि शांतता रॅली काढण्यात येणार आहे। या रॅलीचं जंगी नियोजन करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या वतीने सांगलीत करण्यात येणार आहे। या संदर्भात सोमवारपासून तालुका गावनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत। ऑगस्टमध्ये मनोज जरांगे पाटील सांगलीत येणार आहेत। त्यांच्या रॅलीच्या नियोजनासंदर्भात येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीला जिल्ह्यातील मराठा समाजाचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत सांगली दिनांक 8 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण जनजागरण आणि शांतता रॅलीत काढण्यात येणार आहे। मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून शांतता रॅलीला सुरुवात होईल। सांगलीत राम मंदिर चौकात रॅलीचा समारोप होईल। त्या ठिकाणी या रॅलीचं सभेत रूपांतर होणार आहे।
यावेळी उपस्थितांना मनोज जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत। या रॅलीत समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी करण्यासाठी प्रयत्न करावेत। समाजातील मुलांच्या भवितव्यासाठी पालकांबरोबरच युवक युवती अशा सर्वांनीच या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होणं आवश्यक आहे। रॅलीच्या जनजागृतीसाठी सोमवारपासून तालुक्यात बैठकीचं नियोजन केले, तसेच गावनिहाय बैठका होणार आहेत। आपले कर्तव्य म्हणून समाजातील प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देऊन ही रॅली यशस्वी करावी असं आवाहन यावेळी करण्यात आले। सांगलीत बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केलाय। त्याच्याकडून 10 तलवारी आणि एक मोटारसायकल असं एकूण 65,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आहे। या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख याला अटक करण्यात आली आहे। शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली की एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी तातडीने सापळा लावला। संशयित भगतसिंग शीख हा तिथे फिरताना दिसला। यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याजवळ असलेल्या मोटरसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात 10 तलवारी मिळाल्या। या तलवारींबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरच्या तलवारी या विक्री करण्यासाठी आणल्याचं सांगितलं। त्यावेळी त्याच्याकडून 10 तलवारी आणि एक मोटरसायकल असं एकूण 65,000चा मुद्देमाल जप्त केलाय। दरम्यान सदरच्या तलवारी या शीख याने कोठून आणल्या आहेत, तसेच अशा प्रकारे आणखी किती विक्री केल्या आहेत याची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगलीतील नेते चंद्रहार पाटील यांनी खासदार संजय राऊत यांची मुंबईत भेट घेतली। चंद्रहार पाटील यांनी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली। या भेटीनंतर चंद्रहार पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत विचारण्यात आलं असता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट सांगलीमधून 2 जागा लढवणार असल्याचं चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणूक पार पडली असून सर्वांनाच विधानसभेचे वेध लागलेत। अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सांगलीतून 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे। आज गुरुपौर्णिमा निमित्त चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली अशी माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली आहे। चंद्रहार पाटील यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे। ते म्हणाले की कोणत्याही मैदानात गेलो तरी आपलं काम प्रामाणिकपणे केलं ही यश नक्की मिळत असतं। सांगलीमधून शिवसेना ठाकरे गट मिरज आणि आटपाडी या 2 जागा लढवणार आहे। लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले चंद्रहार पाटील पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता। यावर चंद्रहार पाटील यांनी उत्तर दिलं की पक्षाने मला जर काही आदेश दिला तर मी नक्कीच विचार करेन। पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी डीएड आणि बीएड धारकांचे प्रश्न विधानसभेत मांडून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिल्यानंतर डीएड आणि बीएड सुशिक्षित बेरोजगार कृती समिती अध्यक्ष पद्माकर देशमुख यांनी उपोषण मागे घेतलंय। राज्यातील डीएड आणि बीएड धारकांच्या विविध प्रश्नांसाठी डीएड आणि बीएड सुशिक्षित बेरोजगार कृती समितीचे राज्याध्यक्ष पद्माकर देशमुख यांनी 18 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं। पदवीधरचे आमदार अरुण लाड यांनी त्यांची भेट घेतली। त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा विधानसभेत करू अशी ग्वाही दिल्यानंतर पद्माकर देशमुख यांनी आमदार लाड यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण मागे घेतले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार, सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, विद्यासागर ढोबळे, श्वेता शिंदे, सुवासिनी रासाटे, आकाश कांबळे, विलास कांबळे, सिद्धार्थ कांबळे, अनमोल कांबळे, माणिक नंदीवाले, गणेश दोरकर, धनाजी कांबळे आदी जण यावेळी उपस्थित होते। रोटरी क्लब ऑफ विटा सिटी आणि DR नाईक निंबाळकर एज्युकेशन ट्रस्ट संचलित डिव्हाइन इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू पावसाळी मोसमामध्ये विटा शहर परिसरात 500 वृक्ष लागवडीचं नियोजन केले। आज पहिल्या टप्प्यात निसर्ग हाच एक मोठा गुरु आहे हे ध्यानात घेऊन गुरुपौर्णिमा निमित्ताने विटा शहरातील कुंडल रोड लगत टर्मेनिया, करंज, लिंब, लिची, गुलमोहर यांसारखी 50 झाडे लावण्यात आलीत। ही झाडे जगवण्यासाठी येणाऱ्या वर्षभर प्रयत्न केले जाणार असून या कामी कुंडल रोड परिसरात आज लावलेल्या या वृक्षांचं पालकत्व DR नाईक निंबाळकर एज्युकेशन ट्रस्टनं स्वीकारले। या उपक्रमास विटा रोटरी परिवारातील सदस्य सहपरिवार सहभागी झाले होते। आज सकाळी 7 ते 9 या वेळेत हा उपक्रम राबवण्यात आलाय। यासाठी गेल्या 2 दिवसांपासून JCB मशीनच्या सहाय्याने खड्डे घेण्यात आले होते। सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विटा रोटरीचे संस्थापक अध्यक्ष किरण तारळीकर, विद्यमान अध्यक्ष अमोल माने, निंबाळकर ट्रस्टचे अमृतराव निंबाळकर, विक्रम जैन, रोहित दिवटे, सुरेश म्हेत्रे, कांतीलाल जोगड, नितीन पुणेकर, कुलदीप बाबर, पराग महाजन, सुधीर बाबर, डॉक्टर सत्यजित साळुंखे, मनसूर पटेल, मनीष मुळे, सागर म्हेत्रे, डिव्हाइन स्कूलचे प्राचार्य गायकवाड सर यांनी योगदान दिलंय।
जयंत दरिद्र निर्मूलन अभियान राजाराम नगर यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले। बोरगावमधील बोरगाव हायस्कूल आणि अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले। यावेळी अभिजित पाटील, उपसरपंच सचिन पाटील, माणिकराव पाटील, लालासाहेब वाटेगावकर, शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, संचालक संजय पाटील, सदस्य संजय सदानंद पाटील, माजी उपसरपंच विकासराव पाटील, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप पाटील, संजय गांधी योजनेचे माजी सदस्य युवराज कांबळे, दलित मित्र काशीनाथ चौधरी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानचे विभागीय संघटक श्रीकांत नाईक यांनी याचं संयोजन केलं। विनय देसाई यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं। UY पाटील सर यांनी आभार मानले।